नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय मराठी व्याकरण. मराठी व्याकरणामध्ये आज आपण काळ व त्याचे प्रकार शिकणार आहोत. काळाची व्याख्या बघा. क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, 1. रेखाचित्र काढते. 2. रेखाने चित्र काढले. 3. रेखाचित्र काढेल. या तीनही वाक्यातील क्रियापदात चित्र काढण्याची क्रिया आहे. क्रियापदावरून वाक्यात घडणारी क्रिया जशी कळते तशीच ती क्रिया कोणत्या वेळी घडते याचाही बोध होतो, म्हणजेच क्रियापदावरून क्रियेच्या काळाचा बोध होतो. पहिलं वाक्य बघा, रेखाचित्र काढते. या वाक्यात काढण्याची क्रिया कधी घडते असं आपल्याला कळते, तर आता. म्हणून हे वाक्य काय आहे, वर्तमान काळ आहे. दुसरं बघा, रेखाने चित्र काढले. या वाक्यात काढण्याची क्रिया कधी घडली असं आपल्याला कळते, तर पूर्वी. म्हणून ते काय आहे, भूतकाळ आहे. तिसरं बघा, रेखाचित्र काढेल. या वाक्यात काढण्याची क्रिया कधी घडेल असे समजते असं, तर पुढे. कारण तिने अजूनपर्यंत चित्र काढलं आहे का, नाही, तर काढेल म्हणजे पुढे काढणार आहे, म्हणून ते काय आहे, भविष्यकाळ आहे. काळाचे एकूण 3 प्रकार आहेत. 1 वर्तमान काळ, 2 भूतकाळ, 3 भविष्यकाळ. म्हणजेच प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. त्यापैकी आपण पहिला प्रकार बघणार आहोत, वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स. त्याची व्याख्या बघा. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो. उदाहरणार्थ 1. राधा अभ्यास करते. आता येथे करते या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कधी घडते असे आपल्याला समजते, तर आता. राधा अभ्यास करते म्हणजे ती आता करत आहे, म्हणून हे वाक्य काय आहे, वर्तमान काळ आहे. दुसरं बघा, गीता गाणे गाते. गाते या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कधी घडते असे आपल्याला समजते, तर आता. कारण ती गाणे आता गात आहे ना, या आता चालू आहे, म्हणून हे वाक्य काय आहे, वर्तमान काळ आहे. तिसरं बघा, तो पाटावर बसतो. बसतो या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कधी घडते असे आपल्याला समजते, तर आता. कारण ही क्रिया काय करत आहे, आता घडत आहे, म्हणून हे काय आहे, वर्तमान काळ आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. पुढचे जे 2 प्रकार आहेत ते आपण नंतरच्या तासाला बघणार आहोत. धन्यवाद.